तर यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली। ही योजना बंद करण्याचा सरकारचा हेतू असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला। 2.5 कोटी लाडल्या बहिणीला पैसे दिले, ते 2100 रुपये केव्हा मिळणार? त्या 2.5 कोटी आमच्या लाडल्या बहिणी वाट पाहत आहेत। मधल्या काळामध्ये असं आढळून आलं की त्या लाडल्या बहिणीच्या योजनेचा फायदा 14,000 पुरुषांनी घेतला। 14,000 पुरुषांनी घेतला। आता मला एक समजत नाही, साधा आपण केव्हाही शासकीय योजनेचा जेव्हा लाभ देतो आपण आधार कार्ड घेतो। आधार कार्ड घेताना जो ज्याचा आधार कार्ड आहे तो पुरुष आहे की महिला आहे ते लगेच माहित पडते। पण निवडणुका जिंकायच्या याच्यामध्ये तो पुरुष असो, महिला असो, पात्र असो, अपात्र असो, सर्वांना निवडणूक जिंकण्यासाठी त्यावेळेस या लाडलाबाईंच्या नावात पैसे वाटण्यात आले। आता 26 लाख महिलांचे नावं कमी झाली। कोऱ्या कागदावर लिहून देतो, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो। ही योजना या सगळ्या निवडणुका झाल्याबरोबर हे सरकार बंद करेल। फक्त हे लालीपाप होता मत घेण्यासाठी। नाकारलेल्या लोकांना लाडक्या बहिणीमुळे स्वीकारलं असं जो भास निर्माण झाला तो यांच्या कर्तृत्वानं झालेला नाही, तर ते 1,500 रुपये महिना लाडक्या बहिणींना देऊन फसवणूक केल्यामुळे झालेला आहे। सरकारच्या कर्तृत्वाने सरकार सत्तेवर आलेलं नाही।